पाथरे येथील श्री चक्रधर ज्ञान मंदिराचा 11वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न। श्री चक्रधर ज्ञान मंदिराचा 11वा वर्धापन दिन सोहळा परमपूज्य महंत श्री राजधर बाबा महानुभाव यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला। गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे यांच्या हस्ते मूर्तीपूजन करण्यात आले। सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। निफाड येथील भगवताचार्य परमपूज्य महंत श्रीयुत चिरडे बाबा यांचे प्रवचन झाले। या प्रसंगी प्रमुख उपस्थिती सर्व साधू संत तसेच हिरालालजी महानुभाव, अरुण दादा, कृष्णाराव नामदेव परजणे, उदय सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच परिसरातील सर्व भाविकांनी दर्शन, आरती आणि महाप्रसादाचा लाभ घेतला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अंजन गावकर सर यांनी केले, तर आभार परमपूज्य महंत दामोदर बाबा यांनी मानले। या मंदिराचा आणि आश्रमाचा 11वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महंत श्री राजधर बाबा, चिरडे बाबा, सर्वच संत महंत आणि खास करून उपस्थित असलेले आदरणीय राजेश बाबा, आदरणीय अरुण दादा आणि या मंदिराचे आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय महंत दामोदर बाबा यांना प्रथम सर्वांना वंदन करतो। आणि मला याही वर्षी जसं मी गेल्या वर्षी निवडून आल्यानंतर प्रथम दामोदर बाबांनी मला इथं या कार्यक्रमाला बोलवलं, तसंच याही वर्षी बोलवलं आणि माझ्या हातून ध्वजारोहण करून घेतला। त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो की साधू संतांच्या मांदियाळीत मला ध्वजारोहण करण्याचा मान मिळाला। गेल्या वर्षी मिळाला, यावर्षी मिळाला आणि मला त्याबद्दल आनंद आहे। गेल्या वर्षी मला असं वाटतं की जो मान त्यांनी मला दिला त्या मानामुळेच मी जे काही मंडळी स्थानापन्न झालेले आहेत आणि आमदार साहेबांनी भावना व्यक्त केली की आपण त्यांचे विचार श्रवण करण्यासाठी सर्वजण इथे उपस्थित झालेलो आहोत। पण संयोजकांची सूचना आणि ती सूचना अमान्य करणं थोडंसं बरोबर नाही। त्या समाज रचनेत आपण वावरतो। परमपूजनीय आदरणीय महंत राजधर बाबा, आदरणीय परमपूजनीय बाबा चिरडेकरजी, मान्य आमदार राजाभाऊ, अरुण दादा, ज्यांच्यामुळे आपण सर्व जर इथं असे पाथरे आश्रमाचे संचालक आदरणीय परमपूजनीय दामोदर बाबा, उपस्थित सर्व महंत मंडळी, वर्धापन दिन होत असताना बाबांनी जी काही मार्गदर्शक सूची घालून दिलेली आहे त्या मार्गदर्शक सूचीच्या अनुसरून आणि मामांनी जे काही तत्व आम्हा सर्वांना दाखवून दिलेले आहेत, कोणत्या रस्त्याने आपण मार्गक्रमण केलं पाहिजे, मला वाटतं व्यासपीठावर बसलेली सर्व महात्मे मंडळी त्यांच्या मामांच्या रस्त्याने जे काही मार्गक्रमण करण्याचं ते करतायत आणि आम्हाला आमच्याकडून सुद्धा करून घेत आहेत। आणि म्हणून या 11 वर्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने अण्णांच्या बोलण्यातून आलंय का दुष्काळ पडलेला आहे, सगळं आहे। हा दुष्काळ काय भगवान निर्मित नाही, हा मानव निर्मित दुष्काळ आहे आणि याच्यातून तारून नेणार आपल्याला फक्त आता स्वामीच आहे। मला वाटतं याच्यापेक्षा वेगळं काय आपण म्हणू शकणार नाही, कारण ही जी चराचर सृष्टी आज आपण सगळेजण वावरतो आहोत। आता फक्त सगळ्यांनी श्रद्धा स्वामींवर ठेवली पाहिजे आणि मला वाटतं की त्याच्यातून तारून जाण्याचा उपाय सुद्धा स्वामी आपल्याला देतील। जे काही आपण समाज रचनेमध्ये बघतोय का अनेक घटना अशा घडतायत त्याच्या घडायला नको। मग पशुहत्या असेल, लहान लहान बालकांचं वृक्ष संवर्धन होण्याऐवजी वृक्ष तोड होत असेल किंवा आपण अनाचार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे, अंसार वाढत चाललेला आहे, या ज्या नको आहे त्या गोष्टीचं ज्यावेळेस वाढ होती त्यावेळेस
भगवान आपल्याला परत एकदा आपल्या जागेवर आणून ठेवण्यासाठी हे सगळ्या घटना आपल्या हातून घडून घेतात. आणि म्हणून आता या सगळ्या गोष्टींचं पालन करायचं असेल तर स्वामींचं चरणी लीन होणं एवढंच आपल्या हातात आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्व उपस्थित वाचनिक मंडळींना नम्र विनंती करेन की आपली नित्य अर्चा आपण चालू ठेवली पाहिजे, पण त्याचबरोबर आपण आपल्या कुटुंबातील, शेजारचे, आजूबाजूचे, पाहुणे रावळे, मित्रमंडळी यांच्याकडून सुद्धा जी काही नको त्या घटना घडतायत याला पायबंद घालण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्या धर्माचा प्रसार करणं गरजेचं आहे. कुठेतरी ढोंगीपणा नकोय किंवा बेडकपणा नकोय. तर आपल्याला स्वामींनी जे काही आचार विचार घालून दिलेले आहे, लीळा चरित्राच्या माध्यमातून असेल किंवा आपले जे काही महंत मंडळी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतात, त्याचं आचरण का गरजेचं आहे, मला वाटतं याचं प्रसार होणं गरजेचं आहे. आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने अण्णा मला वाटतं आपण ते साध्य करतो आणि म्हणून त्या निमित्ताने येण्याचा योग आला. आपल्या सर्वांशी दोन गोष्ट बोलण्याची संधी मला प्राप्त झाली. माझे शब्द कुठे चुकले असेल तर मोठ्या अंतःकरणाने आपण मला क्षमा करावी, माफी द्यावी. माझे विचार मी आपल्यासमोर प्रकट करण्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे आणि अण्णांचे आभार व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज. गुरुवर्य श्री बाबांच्या प्रसन्नतेने आणि आचार्य प्रवर गुरुवर्य पूजनीय श्री मामाजी यांच्या शुभचिंतनाने आणि कैवल्यवासी आदरणीय ज्यांना आमच्या संवत्सरचे असलेले आधारस्तंभ बाबांचे परम शिष्य कैवल्यवासी श्री नामदेवरावजी अण्णा यांच्या आशीर्वादानं आज या ठिकाणी वर्धापन दिन साजरा करीत आहोत. 11वा वर्धापन दिन या पाठीमागचा उद्देश या ठिकाणी ही जी जागा या आश्रमाला, मंदिराला 2000 मध्ये आम्ही या ठिकाणी विकत घेतली. विकत घेण्याचं कारण या परिसरामध्ये तीर्थक्षेत्र आहे परंतु आश्रम नाही आणि आश्रम असावा. आमचे पूजनीय श्री शिवराजदादाजी विद्वांस यांच्या प्रेरणेने आणि सहकार्याने त्यांचा आणि माझा संवत्सर आश्रम मध्ये अभ्यास